नमस्कार यूट्यूब फॅमिली, प्रमिला रेसिपी चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर आज मी करत आहे मूग डाळीचा चिला। तर त्यासाठी मी लसूण, हिरवी मिरची, जिरा, मुगाची डाळ हे सर्व मिक्सरमधून मी बारीक करून घेतलं आहे। सर्व बारीक केल्यानंतर त्यामध्ये मी मीठ आणि कोथिंबीर टाकून घेतलं आहे आणि 5 मिनिटं चांगलं मिक्स करून घेतलं आहे। आणि तव्यावरती तेल टाकून कांद्याचं खालचं कापून घ्यायचं आणि त्याने ते तेल पसरवून घ्यायचं आणि पसरवल्यानंतर हा आपला मुगाच्या डाळीचं बॅटर यावरती टाकायचं आणि नंतर चिला करायचा। तर बघू शकता अशा प्रकारे तिला मागून पुढून मी आलटी-पलटी करून शेकून घेत आहे। आणि दुसऱ्या पण चिला बनवण्यासाठी असं तेल टाकून आणि कांद्याच्या साह्याने त्याला हलवून घ्यायचं आणि असं बॅटर टाकायचं। तर कांद्याने असं हलवून घेतलं ना तर तो चिला चिटकत नाही आणि तुटत पण नाही, इझिली तो हलटी-पलटी होऊन जातो। बघू शकता लगेच तो पलटवता येतो। अशा प्रकारे ही मी चिला तयार करत आहे आणि एकीकडे मी भाजीची पण तयारी करत आहे। तर शेंगदाणे मी खलबत्त्यामध्ये अशी बारीक कुटून घेत आहे। तर कढई ठेवली, कढईमध्ये 2 पळ्या तेल टाकून घेते। तेल टाकल्यानंतर त्यामध्ये मी जिरा टाकते। जिरा थोडासा तडतडला की लसूण टाकते। लसूण कांदा त्याला चांगलं फ्राय देते। त्यानंतर हा कुटलेला भुगा टाकते शेंगदाण्याचा, खलबत्त्यामध्ये कुटलेला। तर अशा प्रकारे त्याला चांगलं हलवून घेत आहे आणि त्यानंतर त्यामध्ये हळद टाकते आणि सब्जी मसाला आहे आणि लाल तिखट थोडंच टाकते, कारण लहान लेकरांना ते खायला द्यायचं आहे म्हणून थोडंच टाकत आहे। तर त्याला चांगलं हलवून घेते आणि ही वालाचा शेंगा आहे आपल्या वाड्यामध्ये लावलेला। तर त्यांना स्वच्छ धुवून कुडून बघू शकता असे त्यामध्ये टाकून देते, चांगलं हलवून घेते आणि हा सेंधा नमक आहे ते टाकते चवीनुसार आणि थोडंसं शिजण्यासाठी पाणी टाकत आहे। बघू शकता एवढंच पाणी टाकलं आणि त्याला मी 5 मिनिटं झाकून ठेवते आणि कवळ्या आहे आणि ताज्या आहे तर लगेच शिजून जातात। तर बघू शकता ही आपली भाजी तयार झालेली आहे। तर हे आपले 2 धिरडे आणि ही वालाच्या शेंगाची भाजी तयार आहे। तर माझी रेसिपी आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हीही असेच ताजे धिरडे आणि ताज्या वालाच्या शेंगा करून खा आणि हेल्दी राहा। तर तोपर्यंत बाय बाय, थँक्स फॉर वॉचिंग।